सर्वात प्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. मी घरची आजी या चॅनलमध्ये मी रेखा सर्वांचे स्वागत करते. आज माझी मुलगी तुम्हाला एक रेसिपी करून दाखवते. ती मला सकाळी म्हणाली, आई पोळीमधली थोडीशी कणिक ठेव की मला पराठे करता येतील. मी 2-4 पोळ्यांची कणिक ठेवली, बाकीच्या पोळ्या करून घेतल्या. कणिक आपली पोळ्याची असते त्याचप्रमाणे मळून घ्यायची, घट्ट नाही पातळ नाही, अशी स्मूथ अशी कणिक मळून घ्यायची आणि अर्धा तास कणिक भिजली तरी चालेल. खूप छान झालेत पराठे. या पद्धतीने पराठे कसे करायचे ते मी आज तुम्हाला दाखवते. यासाठी 4 बटाटे उकडून स्मॅश करून घेतले. त्यात तिखट मीठ, तुम्ही हिरवी मिरची टाकली तरी चालेल, मीठ, हळद, जिरे, आले लसूण पेस्ट आणि थोडी कसुरी मेथी टाकली आणि ते चांगलं एकत्र करून एकजीव करून हे पहा करून घेतलं ते. आणि बघा आता पोळी लाटून घेतली आहे. बघा माझी मुलगी करते, तिला खाण्याची पण आवड आहे आणि करायची पण आवड. मी तिला कणिक मळून दिली आणि बटाटे उकडून दिले. बाकी तिने सर्व हातानेच केलं आहे. तिच्या पोळी तयार झाल्यावर बघा तिने खाली एक सुरीने काप करून घेतलेला आहे, खाली एक हलकासा मधून खालपर्यंत काप दिलेला आहे. हिरवी मिरचीची तिने चटणी केली, तिने तिच्या हातानेच केलेली आहे, त्यामुळे ती चवीला छान झाली. मी खाऊन पाहिली. फक्त तिने त्यामध्ये कोथिंबीर आणि थोडंसं शेंगदाणे कमी टाकलेले आहेत. थोडीशी पातळ आणि घट्टसर चटणी व्हायला पाहिजे होती, ती नाही झाली, पण तिने तिच्या पद्धतीने छान केलेली आहे. इथे चीज किसून घातलेलं आहे एक साईडला आणि इकडे हळद, थोडं तिखट टाकलं आहे, जिरे टाकले आणि थोडंसं तेल टाकलं, मीठ टाकलं आणि पहा तेल टाकल्यामुळे ते जरा थोडंसं त्यावर स्प्रेड करता आलं. हे पहा तो भाग घेतला, दुसऱ्या भागावर टाकला, बटाट्याचा भाग घेतला, चटणीवर टाकला, चटणीचा भाग चीजवर टाकला आणि या पद्धतीने तिने बघा त्रिकोणी घडी केलेली आहे आणि या कडा बंद केला आहे आणि थोडंसं पीठ लावलं आणि बघा त्रिकोणीच तिने लाटून घेतलेली आणि तवा चांगला गरम करून त्यावर टाकलेली आहे. आता ही खालून चांगली होऊ द्यायची आणि मग पलटी करायची आपल्याला. तोपर्यंत तिने दुसरी पोळी किंवा पराठा करायला घेतलेला आहे आणि जो आधीचा पराठा आहे तो मी भाजते. पुन्हा काप दिलाय बघा या पद्धतीने. दुसऱ्या पोळीला इकडे बटाटा टाकून घेतलाय. तुम्ही आणखी काही साहित्य त्यामध्ये ॲड करू शकता. तुम्हाला वाटलं तर मटार थोडेसे मिक्सर करून ते त्यामध्ये ॲड केले तरी चालेल, कारण हे मटार या दिवसात खूप स्वस्त मिळतात, ते पण छान लागतात या पराठ्यामध्ये. इकडे चटणी लावून घेतली थोडी हिरवी मिरचीची. म्हणजे यामध्ये लाल तिखट आले, हिरवी मिरची पण आलेली आहे. चीज टाकून घेतलं आणि थोडं तिखट, मीठ, हळद आणि थोडंसं तेल, जिरे आणि तेल आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मीठ यामध्ये नाही टाकलं तरी चालेल, कारण चीजमध्ये मीठ असतं.
पुन्हा या पद्धतीने घडी केलेली आहे. तोपर्यंत मी तो पराठा भाजून घेतला. पण मी तुम्हाला दाखवते पराठा भाजलेला कसा भाजला आहे तो दाखवते. हा दुसरा भाजून दाखवतो आम्ही पराठा. पुन्हा तिने कडा बंद केल्यात बघा चपातीच्या या पद्धतीने. आणि आता हा पराठा थोडंसं पीठ टाकून ती लाटून घेणार आहे. पण त्रिकोणीच लाटायचं आहे, गोल लाटायचं नाही. तिने मला पजावून सांगितले, आई पराठा मी त्रिकोणीच लाटणार आहे, गोल लाटणार नाही, मला त्रिकोणीच आवडतो. त्रिकोणी लाटल्यामुळे काय होतं की तो पराठा आणखी छान होतो आणि फुगतो छान. बघा या पद्धतीने तिने लाटलेला आहे. खूप छान केलं आहे, तुम्ही पाहू शकता. बघा पराठा खूप छान झालेला आहे. बघा भाजून घेतलेला आहे पराठा, खूपच सुंदर आणि एकदम असा गोल्डन कलर आलेला आहे. बघा मस्त. आणि पूड पण सुटलेत त्याला. हे पाहता हा पराठा पासून दाखवते मी. हा मीच भाजतीये पराठा. तेल लावा, तूप लावा, काहीही चालेल. आणि असा खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे. हा लहान मुलांना खूप आवडतो अशा पद्धतीचा हा पराठा. तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी, तुमच्या घरात नक्कीच आवडेल. वा मस्त, खूपच सुंदर. तर अशी ही रेसिपी नगरच्या आजीमध्ये माझ्या मुलीने तुम्हाला दाखवली आहे. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि नगरच्या आजी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.